वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये 10वी ते पदवीधर सर्वांसाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. रिक्त पदांची नावे फोटोग्राफर, आर्टिस्ट, आरोग्य निरीक्षक, संग्रहालय क्युरेटर, लायब्ररी असिस्टंट, उपग्रंथपाल, इलेक्ट्रिशियन, औषध निर्माण अधिकारी, दंत हायजिनिस्ट, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, सायकॅट्रिक सोशल वर्कर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, पब्लिक हेल्थ नर्स, प्रसविका, स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स आणि इतर अशी आहेत. भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत. वेतन 18,000 ते 1,10,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहे. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे येथे खालील पदांसाठी त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकात सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस म्हणजे वॉकिंग इंटरव्ह्यूला उपस्थित राहावे. उमेदवारांनी सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल. थेट मुलाखत होणार आहे. मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे याच्या 2 स्वयंसाक्षांकित झेरॉक्स कॉपीज घेऊन जायच्या आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल सोबत घेऊन जायची आहे आणि झेरॉक्स कॉपीच्या 2 फायली सोबत घेऊन जायच्या आहेत. पदाचं नाव आहे स्त्रीरोग तज्ज्ञ. एकूण 20 पदे अवेलेबल झालेली आहेत. शैक्षणिक अर्हता MBBS MD. मानधन मिळणार आहे 1,10,000 रुपये. बालरोग तज्ज्ञ या पदासाठी MBBS MD पेडियाट्रिक्स झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. 1,10,000 रुपये पेमेंट मिळणार आहे. 3रं पद आहे शल्यचिकित्सक. या पदासाठी MBBS MS झालेल्या उमेदवारांनी अप्लाय करायचं आहे. पेमेंट सेम आहे. फिजिशियनचं पद आहे. MBBS MD मेडिसिन झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. भूलतज्ज्ञ या पदासाठी MBBS MD एनेस्थेशिया झालेल्या उमेदवारांनी अप्लाय करायचं आहे. नेत्रशल्य चिकित्सक या पदासाठी MBBS MD ऑप्थमॉलॉजिस्ट झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी म्हणजे MBBS झालेल्या उमेदवारांनी अप्लाय करायचं आहे. प्लस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. वेतन मिळणार आहे 75,000 रुपये पर मंथ. परिचारिका म्हणजे स्टाफ नर्सच्या जागा निघालेल्या आहेत. 100 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे HSC उत्तीर्ण उमेदवार प्लस महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी पदविका उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे GNM कोर्स झालेला असावा किंवा BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक. तसेच 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 30,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. पुढचं पद आहे प्रसविका. या पदासाठी SSC उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्लस उमेदवारांनी ANM अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक. शासकीय किंवा खासगी वैद्यकीय रुग्णालयातील प्रसविका ANM व समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 18,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. बायोमेडिकल इंजिनियरचं पद आहे. या पदासाठी अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बायोमेडिकल या विषयातील. त्याचप्रमाणे बायोमेडिकल इंजिनियर पदाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 30,000 रुपये पेमेंट मिळणार आहे. पुढचं पद आहे फिजिओथेरपिस्ट. या पदासाठी फिजिओथेरपी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
तसेच फिजिओथेरपी या विषयातील पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 30,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. डायटेशियन या पदासाठी गृहविज्ञान शाखेतील पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे किंवा न्यूट्रिशन अँड डायटेशियन यामधील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 30,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. ऑक्युपेशनल थेरपिस्ट या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BOTH म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबिलिटेशन या विषयातील पदवी तसेच संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल. 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 25,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. स्पीच थेरपिस्ट या पदासाठी स्पीच थेरपिस्ट या विषयातील पदवी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. तसेच याच विषयातील पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. 25,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. पब्लिक हेल्थ नर्स या पदासाठी शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. शासनमान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स उमेदवारांनी केलेला असावा. नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. 25,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. मेडिकल रेकॉर्ड कीपर या पदासाठी BSc उत्तीर्ण उमेदवार अप्लाय करू शकतात. तसेच रुग्णालय व्यवस्थापन पदविका उमेदवाराकडे असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी देखील 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि 25,000 रुपये पेमेंट दिलं जाईल. सायकॅट्रिक काउन्सिलर या पदासाठी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार अप्लाय करू शकतात. 25,000 रुपये पेमेंट मिळणार आहे. वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक या पदासाठी समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. 3 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 25,000 रुपये पेमेंट मिळणार आहे. सायकॅट्रिक सोशल वर्कर या पदासाठी समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW झालेल्या उमेदवारांनी अप्लाय करायचं आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय समाजसेवा विषयातील सायकॅट्रिक पदव्युत्तर पदवी MA किंवा MSc मानसशास्त्र असल्यास प्राधान्य दिले जाईल. ब्लड अँड टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिन किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी 12वी नंतर हे सर्टिफिकेट कोर्सेस तुम्ही केलेले असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधील डिग्री उमेदवाराकडे असेल तर त्यांनी अप्लाय करायचं आहे. किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी विथ 6 months एक्सपिरियन्स इन अ टेस्टिंग ऑफ ब्लड संबंधित कामाचा 6 महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा BSc इन हेमॅटॉलॉजी अँड ट्रान्सफ्युजन मेडिसिन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी सायन्स विथ 6 months एक्सपिरियन्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सफ्युजन टेक्नॉलॉजी हे शिक्षण ज्या उमेदवारांनी घेतलेलं आहे त्यांनी अप्लाय करायचं आहे. औषध निर्माण अधिकारी या पदासाठी फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे B.Pharm झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. दंत हायजिनिस्ट या पदासाठी दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. प्लस 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. CSSD सहाय्यक या पदासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी सायन्स झालेल्या उमेदवार अप्लाय करू शकतात. तसेच शासनमान्य संस्थेकडील CSSD मधील पदविका तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिशियन या पदासाठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI झालेल्या उमेदवारांनी अप्लाय करायचं आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल सुपरवायझर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि त्यानंतर NCTVTचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाकडील वायरमन इलेक्ट्रिशियन म्हणून नोंदणी आवश्यक. 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. डेप्युटी लायब्ररियन या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी म्हणजे B.Lib झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. तसेच M.Lib झालेले उमेदवार देखील अप्लाय करू शकतात. दिलेल्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार देखील अप्लाय करू शकतात. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. लायब्ररी असिस्टंट या पदासाठी BSc झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. प्लस लायब्ररी सायन्समधील पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. क्युरेटर ऑफ म्युझियम या पदासाठी विज्ञान विषयातील पदवी म्हणजे BSc झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. प्लस मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्युझिओलॉजी विषयातील पदवी असल्यास प्राधान्य. पदवीनंतर 3 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
आरोग्य निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. प्लस आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या विषयातील पदविका उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. आर्टिस्ट या पदासाठी फाईन आर्ट्समधील पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. प्लस मायक्रो फोटोग्राफीचा अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत असल्यास प्राधान्य दिले जाईल. फोटोग्राफर या पदासाठी कला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, म्हणजे GDR तुमचं झालेलं असणे आवश्यक आहे. प्लस कोरल ड्रॉ फोटोशॉप कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 25,000 रुपये पेमेंट मिळणार आहे. मुलाखतीचा दिनांक इथे दिलेला आहे. पदांची नावे इथे दिलेली आहेत. बायोमेडिकल इंजिनियर, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, सायकॅट्रिक काउन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर या पदांसाठी मुलाखतीचा दिनांक 26/2/2024 हा आहे. ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, दंत हायजिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, डेप्युटी लायब्ररियन, उपग्रंथपाल, लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट आणि फोटोग्राफर या पदांसाठी मुलाखतीचा दिनांक 27/2/2024 असा आहे. बालरोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, औषध निर्माण अधिकारी, CSSD सहाय्यक या पदासाठी मुलाखतीचा दिनांक 28/2/2024 असा आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांनी 29/2/2024 ला मुलाखतीस हजर राहायचे आहे. प्रसविका या पदासाठी 1/3/2024 ही मुलाखतीची तारीख दिलेली आहे. शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच उमेदवारांनी MSc IT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मुलाखतीचा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.